तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघा आज माझं सकाळची सुरुवात कशी आहे, पीठ मळते मी. आणि काहीतरी गाणं होतं बघा, ते काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला, त्यातलं गाण्यातलं मी थोडंसं काहीतरी बोलले होते. आणि बघा पीठ मी सांगते, पीठ पिशवीत तसंच आहे. आबाळानं काय झालं तर माहिती आहे का, 2-3 दिवस आबाळानं म्हणजे लय हातन पायन हे दुखत होतं माझं. म्हणजे जास्त त्रास होत होता आबाळानं. त्यामुळं आबाळ आलं की होतं तसं, आबाळ गेलं का नाही आणि थोडंसं ऊन पडलं ना, पुन्हा मग मी हाय अशी एकदम फ्रेश होते. आणि त्यामुळे पीठच भरलं नाही डब्यामध्ये, ती मी सांगत होते. आणि नंतरून सांगत होते की मला यूट्यूब फॅमिली एवढी भारी भेटली ना, एवढी भारी भेटली ना, की लय भारी भारी मिळाली यूट्यूब फॅमिली. तुम्ही कमेंटमधून जेवढं मला प्रेम देताय ना, खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढं मला कमेंटमधून प्रेम देताय. आणि मी माझं सगळं काही म्हणजे दुःख असेल ना, जेवढं माझ्या पाठीमागं, तेवढं मी सगळं विसरते आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करते व्हिडिओ करायला. तर ते हे यूट्यूबमुळं माझं मन छान राहतं, फ्रेश राहतं. आणि माझं कुणाकडं म्हणजे असं लक्ष पण जात नाही जास्त. मला कोण काय बोलते, कोण काय म्हणते, माझं ह्याच्याकडं पण लक्ष नसते. आणि ही पायाची अवस्था बघितली तुम्ही, असं झालं आहे मला. म्हणजे ही 2 दिवसात म्हणजे असं हे झालं होतं, त्रास झाला होता पायाला. ती पण माहीच पप्पा दाखवत होतं. मला काय नाही वाटत, मला त्रासाचं काय नाही वाटत, मला कामाचं काय नाही वाटत. फक्त आहे का नाही, मला असं कुणी जर काय म्हणलं ना, मला त्याचं लय जास्त हे वाटतं. तर का म्हणून असं हे करतात, मला त्याचंच वाईट वाटतं की बाबा आम्ही आमचं करतोय, खातोय, तरी पण असं का. तर चला मी आज छोटंसं गाणं म्हणते, बाकीचं सगळं बाजूला जाऊ द्या. भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी, नको मला दाग दागिना असू द्या काळमणी. नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. फाटक्याच साडीत आनंदाने राहीन, फाटक्याच साडीत आनंदाने राहीन, साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन. साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. तर बघू शकताय, आज चक्क तुम्हाला माझी लेक काम करताना दिसते, माही. आणि माहीचं असं ठरलं होतं की मम्मी मी बाहेरची साफसफाई करते, तू घरातलं साफसफाई कर. तर तिला मी बाहेरचं पुसायला लावली होती फरशी. तर माही बाहेरची फरशी पुसती बघा. तिला म्हणलं होतं ह्या स्टीलच्या बादलीमध्ये पाणी घे आणि ही कर. तर तिने एक छोटी बादली घेतली तिच्यापुरतीच आणि तेवढ्यातच फरशी पुसती. म्हणजे ह्याच्या अगोदर तिने 2-3 वेळा फरशी पुसली बरं का, पण तिची फरशी पुसणं बघा तुम्ही कशी पुसती फरशी. म्हणजे करते काम, तसं हळूहळू काम करते. पण तिला पण क्लास असतात, परत आणखीन शाळा असते, अभ्यास असतोय, त्याच्यामुळे तिला बी नाही एवढं कामाचं. आणि मी सांगतसुद्धा नाही तिला कामं, फक्त आपल्या हाताखाली देणं हे करणं. बघा माझं घरातलं पण आवरलं एवढं सगळं. आणि एवढं आवरून घरातलं मला घर आवरायचं होतं. आणि घर आवरून झालं की मग मी घर पुसणार होते. तर नंतर माझी बारी होती घर पुसायची. अगोदर माहीची बारी होती घर म्हणजे बाहेरचं पुसायची, कारण आम्ही दोघींनी वाटून वाटून घेतलं होतं. आणि पाठीमागचं जे आहे का नाही, ते माहीच्या पप्पांना वाटून दिले. तर बघा माझ्या घरामध्ये कसलं भारी वाटते. फक्त आहे का नाही, थोडासा इथला कलर गेला आहे, ही बघा दिसतंय का तुम्हाला, इथला कलर गेला. तर असं माझं आहे सुंदर आणि छोटंसंच घर आहे. पण मला आवडतं आणि मला घरातली साफसफाई करायला सुद्धा आवडतं आणि घर साफ ठेवायला पण आवडतं. तर इतकं छान दिसतंय व्हिडिओमध्ये. आता सत्यात मला माहीत नाही बरं का, पण व्हिडिओमध्ये लय छान दिसते. म्हणजे खरं येऊन बघून जाणाऱ्यांनी आणि व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये लय फरक आहे. माझी लेक आज फरशी पुसायला लागली या. दरवाजातलं पुसलं का बाळा? बोलायला पण तयार नाही आज. तसं पुसत्यात वय माही. ती सिमेंटचं पण वलं कर की जरा, ती किती कोरड आहे ती कपडा.
तिथं त्यांनी मग अशी कलिंगड खाल्लंय हो का, इथं असं डागू मटवलंय. दिसलं का? हो का. झाली बाया फरशी तर पुसून. इकडं बघ, फोटो काढते तुझा. बया बघ की बाळा, इकडं बाळा, इकडं बघ की. अगं इकडं तर बघ की, तिकडून बघ. तर आता फरशी पुसायची बारी माझी आहे. तर माझं सगळं काम आवरलं होतं आणि मी फरशी पुसत होते इथं. फरशी कशामुळे पुसते माहिती आहे का, पाठीमागं जी राख होती का नाही ती सारखं म्हणजे धुरळा ही म्हणा काय, आणि ही माई कलिंगड खाती आणि ती सगळं फरशीवर डाग बीग पडतात ना, तरी पण ती कपड्याने पुसून घेतलं आणि असं हाताने पुसून घेतलं तरी पण फरक पडतो जरा. आणि माझ्याकडे तसला मॉप पण होता फरशी पुसायचा, पण मला आहे ना त्या मॉपनं अजिबात नाही आवडत फरशी पुसलेलं. जेवढं हाताने फरशी पुसू आपण तेवढी फरशी छान निघती. आणि काय म्हणतात की जिथं हात फिरवल तिथं लक्ष्मी फिरत असते घरामध्ये, तसंच आहे आपल्यामध्ये पण. म्हणजे मला फरशी अशी हातानेच पुसायला आवडते आणि स्वतःची कामं स्वतःच, ते तर माहितीच आहे. तर इथं कपाटाखाली रॅकखाली आहे का नाही, माझा हात लवकर जात नव्हता आणि मला दिसत पण नव्हतं तिथं रॅकखाली. तिथं पण काय होतं माहिती आहे का, पिठाच्या डब्यातनं पीठ ही सांडतं थोडं थोडं पाठीमागं रॅकवरती पण. पण तिथं पण थोडंसं घाण होतं. मग झाडून तर असतंच माझं रोजची रोज, पण फरशी पुसताना मग अशी पुसायला लागते फरशी. तर इथं कोपऱ्यात पण मी काम सगळं दिवसभर टाकून तिथलं पण पुसून घेत असते, कारण तिथं तर कोपऱ्यात लय घाण होतं चिगडीनं ह्यांना गॅसच्या. आणि माही व्हिडिओ काढत होती माझा, आम्ही दोघीनं ठरवलं होतं अगोदर मी तिचा व्हिडिओ काढणार, नंतर ती माझा व्हिडिओ काढणार, असं ठरलं होतं आमचं. तर झालं आमचं काम. मग आता फरशी पुसली की झालं दिवसभर, मग काही नो टेन्शन असते. आणि एकदा कामं झाली की मग बरं वाटतं. पण काय होतं माहिती आहे का, घरी कामं राहिली की ना शिल्लक कुणी ना कुणी हमखास येतच. आणि म्हणजे भांडी राहिली म्हणा काही पण कुठलं पण, पण असं नीट नाटकं ठेवलं का नाही कुणी येत नाही असं होतं. कुणासाठी मी करत नाही नीट नाटकं कुणी ही करावं म्हणून, पण माझं रोजचंच आहे काम. पण कधीतरी राहतं माझ्याकडून, भांडी राहत्या ती राहतं. आता मी पण माणूस आहे शेवटी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतात नक्की सांगा. माझ्या माही बाळानं बाहेरची फरशी कशी पुसली ती पण सांगा मला. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. तर इथं ऊन पडते बघा, सकाळ सकाळ 10-11च्या नंतर ऊन पडतं इथं. म्हणजे जास्त हे असलं तर, आता आबाळ असल्यामुळं थोडंसं आमच्या इथं आत्ता सध्या नाही एवढं ऊन पडत, सावलीच असती. पण पाठीमागं लय भारी वाटतं हवेचं, म्हणजे उन्हात लागतच नाही कसलं पाठीमागं. तिकडं जाऊन बसलं तरी लय भारी वाटतं. तर बघा कसं दिसतंय माझं छान घर दिसतंय. जेवढं नटवून तेवढं लय भारी वाटतं. नटवायचं म्हणजे काय, भांडी घासायची, शेगडी पुसायची आणि कपाट रॅक बी आवरायचं, वस्तू जिथल्या तिथं ठेवायची, झालं नटतंय घर. झुरमुळ्या बिरमुळ्यात असतं नाही लावत मी, एकच पाकळी लावली तिथं ती किती दिवस झाला आहे. तर त्यामुळं असं घर पुसत असते मी सगळं. आणि काम करताना मला माझे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात ते सुद्धा मला नक्की सांगा. जर मी असेच काम करतानाचे छोटे छोटे व्हिडिओ मी बनवू शकते. बाकी माझे व्हिडिओ मी बसलेली किंवा मी असं आरामशीरपणे बोललेले व्हिडिओ कुणालाही आवडत नाहीत. प्रत्येकाची पसंती असते, म्हणून मी पण काम करतानाचे व्हिडिओ टाकते. आणि सगळं व्हिडिओ काढायचं म्हणलं का नाही मग एक जणाला घरीच राहावं लागते. आणि इथं बघा भांडी मी घासून ठेवली होती, तर भांडी माझ्या पायाला तटली अशी इथंच. व्हिडिओंची सुरुवात नवीन आहे, तुम्ही छान मला रिस्पॉन्स देताय. मला फक्त माझी एवढी स्वप्न पूर्ण करायची आहेत की मला माझ्या माहीला, म्हणजे माझ्या माहीचं चांगलं होताना बघायचं आहे मला. तेवढंच स्वप्न आहे माझं, बाकी काय सुद्धा नाही, कुठल्या अपेक्षा नाही, काय नाही, कुणाकडून अपेक्षा नाही ठेवत, काय नाही. माझं जेवढं आयुष्य आहे तेवढं मी छानपैकी जगते आणि मला तसंच जगायचं आहे, फक्त माहीसाठी. काही पण असू द्या माहीसाठी. आणि हे व्हिडिओसुद्धा मी त्यासाठीच चाललं आहे माझं हे. म्हणजे कसं नंतरून आता पुढं शिक्षणाला जास्त हे होतं आहे, त्यामुळं म्हणलं व्हिडिओ चालू केल्यानंतर मोबाईल घेतला. नाहीतर मोबाईल घ्यायचं सुद्धा माझ्या मनामध्ये नव्हतं, पण म्हणलं चला 4 पैसे आपल्याला कुठून तरी मिळतात तर आपण का म्हणून त्याला हे करायचं, म्हणून मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि कसे व्हिडिओ काढू ते सुद्धा मला सांगा कमेंट करून. तर बाय, भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.